तर आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। अर्थातच ही महत्त्वाची बातमी पवारांसंदर्भात 8:19 अजित पवारांना मेसेज केलेला होता। विमान लँड होताना रेंज मिळताच दादांचा फोन आला। 8:37 अजितदादांनी फोन केलेला होता। आताची महत्त्वाची बातमी, मिनिटभर अजित पवार यांच्याशी संवाद झालेला आहे। अपघाताच्या 10 मिनिटं आधी अजितदादांशी फोनवरून बोलणं झालेलं होतं। अजित पवार, आम्ही सर्व श्रीजित पवार नाही, दादा मला जे वाटलं ते बोललो असं म्हटलेलं आहे। आणि अजित पवार यांचा फोनवरचा शेवटचा संवाद जो आहे तो समोर आलेला आहे। 10 मिनिटांचा हा संवाद आहे, 10 मिनिटांपूर्वीचा हा संवाद आहे, अगदी काहीच मिनिटांचा। अजित पवार आपण बघतोय, श्रीजित, हो दादा तुम्हाला जे वाटतं तो निर्णय घ्या असं म्हटलेलं होतं। विमानाच्या पहिल्या लँडिंग प्रयत्नादरम्यान हा फोन झालेला होता। गोराऊंडची जी प्रक्रिया होते, म्हणजेच ज्यावेळेला विमान धावपट्टीवरती सुखरूपपणे उतरणार नाही असं वैमानिकाच्या लक्षात येतं तेव्हा तो निर्णय घेतला जातो, गोराऊंड केला जातो, म्हणजे पुन्हा एकदा विमान एक राऊंड मारून परत येतं आणि त्यावेळेचा हा संवाद आहे। मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता आपल्याला मदत बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। अपघाताच्या 10 मिनिटं आधी अगदी काही सेकंद झालेला हा संवाद आहे। एकीकडे आपण बघतोय 8:19 त्यांना मेसेज केलेला होता आणि ज्या वेळेला त्यांना रेंज मिळाली त्यावेळेला म्हणजे 8:37 अजित पवार यांचं फोनवरून संभाषण झालेलं होतं। श्रीजित पवार यांच्याशी अगदी मिनिटभर किंवा त्यापेक्षाही कमी काळ हा संवाद झालेला होता आणि त्यातून जागेसंदर्भात हे बोलणं चाललेलं होतं। आम्ही सर्व जाती धर्मांना मानतो असं अजित पवार यावेळेला सांगतायत आणि माळी समाजाला कशा पद्धतीने ती जागा दिली गेलेली आहे यावरती अजित पवार यांनी संवाद साधलेला आहे। पुन्हा एकदा ऐकूयात कशा पद्धतीने हा संवाद झालेला होता। मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। श्रीजित पवार हे दादांचे चुलत पुतणे आहे आणि त्यांच्याशी साधलेला हा संवाद होता, ज्या संवादामध्ये नेमकी जागा कोणाला द्यायची यावरती भाष्य करण्यात आलेलं होतं। अगदी शेवटच्या काळामध्ये, अगदी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये झालेला हा संवाद आहे। 8:37 अजित दादांशी फोनवरून संवाद झाला आणि त्यानंतर 8:46 हे विमान कोसळलं होतं।